आणि 10 वेळा मी खाली गेले असेल आतापर्यंत. आपल्याला बघून एवढा त्रास होतोय, अशी रडायला येतं, पण ती पोरगीला किती त्रास झाला असेल. प्रेम खूप सुंदर आहे, म्हणजे दोन्ही बाजूने लागतं निभवायला. हे बघ, हे आमचा छोटा डॉन आहे आमच्या एरियातला. ओम नमः शिवाय माझ्या युट्यूब फॅमिली, कसं आहात तुम्ही? ठीक असाल? मी पण मस्त आहे, मजेत आहे. आज मेन म्हणजे काय माहिती आहे का, सकाळ सकाळीच कळलं की पाणी उद्या गुरुवार आहे ना, उद्या पाणी येणार नाही आहे. त्यामुळं आता उद्याच्यासाठी पाणी वगैरे भरून ठेवायचे, ते तयारी चालले. हे बघा गाईस, आत्ता आली बहीण, बारकी बहीण, आणि आम्हाला जायचं पार्लरला. आता बापरे, 1 तास झाला आमचं ऑलमोस्ट येऊन आम्ही, म्हणजे 1 तास लागलंच. किती काय झालं तर मला असं वाटलं अर्धा तासात होईल काम, पण नाही झालं, 1 तास लागला यार. आता म्हणजे घरी जाऊन म्हणजे, आणि गाडीचा आवाजाने काय ऐकायला पण येत नाही. चला आता घरी चाललं. आय होप सगळे काम व्यवस्थित व्हावं. जवळच, आमच्या घरापासून जवळच आलो आम्ही दोघं. फोन करते, आहे आमची लीलाजी. जेव्हा मी फोन करते तेव्हा उचलत नाही, आणि घरी येऊन गेले. आता मी नाही आहे, आणि ते घरी येऊन गेले आता नेमकं. आणि आज आमचा बिशी असतो ना. आनंद कोणाला होतं, माझी ब्लॉग पहिलं कोण बघत असेल, बिचारी काम करून वर बसली, खाली काय बसली बघत असेल ना, ही बिचारी. ये इकडं. काय हे बघ, हे आमचा छोटा डॉन आहे आमच्या एरियातला. बिचारी इतका धावपळ करत असते ना, माझा ब्लॉग बघणार आणि बघती. आज आहे ना, मशरूम बनवते, मशरूमची भाजी. आणि 10 वेळा मी खाली गेले असेल आतापर्यंत, बिशी असताना आमचं. त्यामुळे मी स्वयंपाक करता करता एकदा चपाती केले, खाली गेले, अजून कुकर लावायचे आणि भाजी व्हायचे. तर 10 वेळा खाली जाते आणि 10 वेळा आता काय कोणा, आता सगळ्यांनी पैसे आणून दिले बिशीचे, आता स्वयंपाकाला लागते. म्हटलं आज मशरूमची भाजी करते, म्हटलं तुम्हाला दाखवा. आणि मशरूममध्ये बाप रे, इतकी माती आहे ना, किती वेळा धुते. एक तर उद्या पाणी नाही आमच्या घरी, आणि नेमकं आज मशरूम घेऊन आले. किती वेळा मी धुते तरी ते इतकं घाण असतं ना, म्हणजे निघतोच शेवटी. आता बघ, साफ पाणी निघाले. आता म्हटलं करावं. आणि मसाला मी अशी मॅरिनेट करून ठेवत असते, दही वगैरे अशी घालून, नाही का. मसाला आधीच वाटून ठेवले होते, वाटून, आणि अर्धा तास झाले माझं वाटण वगैरे वाटून मॅरिनेट, दह्यामध्ये आपलं मॅरिनेट करून ठेवत असते आधीच. म्हणजे तसं असलं तरच चांगलं लागते, नाही तर नाही चांगलं लागत, चव नाही लागत. पहिलं आमच्या घरी मशरूम कोणाला आवडत नव्हते, फक्त मी खायचे. माझी बहीण भाऊ पण नव्हतं खात. मग त्याला म्हटलं अरे एकदा तरी तू खाऊन बघ माझा हातचा. मग तेव्हा त्याला एकदा डब्याला मी करून दिलं, तर इतका आवडला, तेव्हापासून तो मशरूम खायला सुरू केला. आणि बारकी बहीण पण नव्हती खात. नंतर तिला असे समजून सांगितले, पौष्टिक असतं, चांगलं असतं, खा म्हणून वगैरे. माझ्या आईला पण तसं सांगितलं, तेव्हा हे सगळ्या खायला लागले मशरूम ना. तर पहिलं आमच्या घरी मशरूम अजिबात कोणी खात नव्हते, मला सोडून ना. आणि मला पण माझा फ्रेंड, खास माझे फ्रेंडने मला सवय लावली मशरूम खायचं, नाही तर मी पण खात नव्हते. मशरूमच्या भाजी आता झालं, म्हणजे टाकले मग ग्रेव्ही शिजते. मग ते शिजूस्तवर कसं हे फ्राय करून घेतलं ना, मग वेळ नाही लागत. म्हणजे अशी ते बघा असं दिसतंय. फ्राय करून घेतलं ना मशरूम, तर छान लागतं. म्हणजे अशी काही लोक ना विदाऊट फ्राय करतात, म्हणजे टाकतात, पण ते अजिबात चव नाही लागत. मग ते असं काहीतरी विचित्रसारखं लागतं. मग अशी फ्राय करून टाकलं ना, म्हणजे व्यवस्थित छान लागतं असं भाजी. आता भाजी झाली. आता तुम्हाला भाजीचा लुक दाखवते, बॅकने दाखवते कसं झालं बघा. काय आलं गाईस, आत्ता ना मी एक व्हिडिओ बघत होते. व्हिडिओ म्हणजे अशीच, म्हणजे इंस्टावर बघत होते. म्हणजे असे, म्हणजे छान वाटलं म्हणजे बघून. म्हणजे प्रेम इतकं सुंदर आहे ना, म्हणजे दोघांकडनं लागतं बरं का. आता एवढं मोठं सगळ्यांसमोर लग्नात, सगळ्यांसमोर ती मुलगी असे म्हणजे तुझमे रब दिखता है त्या गाण्यावरती डान्स, म्हणजे ती म्हणत येते नवऱ्यापाशी. पण तो नवरा पण, नवरदेव पण रडतोय, आणि तीही रडते. मला तर आता ते व्हिडिओ एकदम समोर आला, आणि ते बघतो मला रडायलाच आवरलं नाही, म्हणून मी रडायला लागले. मला काय माहिती, इमोशनल अशी टच झालं ना एकदम अशी मनाला, मला आपोआपच डोळ्यातलं पाणी येतं. म्हणजे अशी माहीत नाही, रडू लगेच वरतीच असतं माझं रडू म्हणजे. आणि ते बघून छान वाटलं असं. म्हणजे प्रेम खूप सुंदर आहे, म्हणजे दोन्ही बाजूने लागतं निभवायला. एकाने जरी माघारी घेतलं तर संपला विषय. मग त्या दोघांनीही निभावलं, म्हणजे एवढा लहानपणापासून त्यांचं प्रेम होता. मग लग्न आज जमलं आहे, आणि लग्न म्हणजे आत्ता झालं त्यांचं लग्न. ज्यात म्हणजे जे प्रेम करतात त्यांनाच माहीत. काय कायांचं सगळं मान्यता देतात घरचे वगैरे, मग होऊन जातं. काय कायांचं सगळं विरुद्ध करतात, त्यामुळं खूप लेट होतं. आणि काय त्या दोघांवर असतो, पण एकाने माघारी घेतले की संपला विषय तिथंच. दोघांवर असतं प्रेम, म्हणजे एकावर नसतं. मला त्या ब्लॉग बघून, म्हणजे तिचा व्हिडिओ बघून, आणि तिला आपल्याला बघून एवढा त्रास होतोय, अशी रडायला येतं. पण ती पोरगीला किती त्रास झाला असेल तिचं लग्नात, तिचं आई वडिलांचं आठवून, तिचं आई वडील नाही एकतर, किती तिला त्रास झाला असेल ना. मग ते ब्लॉग बघून ऑटोमॅटिकच रडायला येत होतं आता. म्हणजे एनिवे,
राहू द्या, नको रडायला अजून मग. आणि मेन म्हणजे माझी बारकी बहीण समोर बस थांबली, का रडते 10 वेळा विचारते. आणि मेन म्हणजे ना तिचं आई वडील पण नाही आहेत, ते पोरीचं म्हणजे नाही का, म्हणजे आई वडील दोघंही नाही आहेत तिचं, वारलेत. म्हणजे ते लहानपणीच वारलेत वाटलं आई वडील तिच्या. लहानपणीच प्रेमात पडली ती एका पोराच्या. पण समोरचा पोरगा पण खरंच चांगला दिसतो, म्हणजे अशी कळतं ना लगेच आपल्याला. आणि ते व्हिडिओ बघून मला म्हणजे आवडलं नाही. म्हणजे आई वडील पण किती गरजेचं असतात आपल्या लाईफमध्ये. सगळी नाते गरजेचं असतात, फक्त गरजेपुरतं वापरून नाही. गंगा, भाजी कशी झाली? छान झालते. मशरूमची भाजी छान झालते. आवडलं का? आवडलं. चला, आमच्या गंगाला आवडलं म्हणजे आवडलं सगळ्यांना. म्हणजे फायनल आमचं झालं सगळ्यांचा, फक्त भाऊ राहिला तो जेवायचा. तो उशिराच जेवतो तसं आहे. चला गाईस, व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईस, गुड नाईट.